माजी आमदार मदन भोसले यांच्यासह माजी संचालकांवरती गुन्हा नोंदवण्यात आलाय। किसनवीर साखर कारखाना कर्ज प्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। बँक ऑफ इंडियाची फसवणूक केल्याची ही तक्रार आहे। 61 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। मोठी अपडेट समोर येते आहे। माजी आमदार मदन भोसले यांच्यासह माजी संचालकांवरती गुन्हा नोंदवण्यात आला आहे। साई सावंत आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत। साई, किसनवीर साखर कारखान्यामधल्या कर्ज प्रकरण नेमकं काय आहे? या प्रकरणामध्ये मदन भोसले यांच्यासह अनेकांवरती गुन्हा नोंदवण्यात आला। नक्कीच गुरुप्रसाद, सातारा जिल्ह्यातील वाई येथील किसनवीर साखर कारखान्याचे चेअरमन असलेले आणि माजी आमदार असलेले मदन भोसले यांच्यासह माजी संचालक यांनी बँक ऑफ इंडियाची तब्बल 61 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रमाणे दिल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। आणि या दरम्यान या कारवाईने सातारा जिल्ह्यात देखील खळबळ उडालेली आहे। या संपूर्ण पार्श्वभूमीवर पाहता या प्रकरणी अनिल कुमार श्रीवास्तव राहणार पुणे यांनी तक्रार दिलेली आहे। याबद्दल अधिकची माहिती सांगायची गेली तर बँक ऑफ इंडियाकडून त्यांनी 61 कोटी 15 लाख रुपयांचं कर्ज घेतलेलं होतं। मात्र यानंतर व्यवस्थापनाला लक्षात आलेलं आहे की फसवणूक झाल्याचं लक्षात आलेलं आहे। त्यानुसार ही तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानुसार हा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। धन्यवाद साई या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।